नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंघांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना या आषाढी पौर्णिमेच्या, गुरुपौर्णिमेच्या, वर्षवास प्रारंभ दिनाच्या, धम्मचक्र पवत्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ही पौर्णिमा आपल्याला खूप फलदायी ठरो, खूप लाभदायी ठरो, खूप चांगल्या प्रकारे आपण कुशलकर्म करू. आणि आजपासून जो वर्षावास सुरू होत आहे पुढच्या 3 महिन्यांपर्यंत, आणि नंतर पवारणा, नंतर कठीण चिवरदानापर्यंतचा तो अजून 1 महिना, असे 4 महिने आपण खूप चांगल्या पद्धतीने कुशलकर्म करूया, शिलांचं पालन करूया, अट्टशील करूया, खूप सारे अधिष्ठान पूर्ण करूया आणि भरपूर कुशलकर्म करून निब्बाणाकडे जाण्यासाठी अजून प्रयत्नशील असूया. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वर्षवास म्हणजे काय ते बघितलं थोडक्यात. त्याच्यानंतर आपण उपोसत म्हणजे काय ते बघितलं. मग गुरुपौर्णिमेचे महत्त्व बघितले समजा. आणि त्याचबरोबर आपण काल बघितलं की अष्टशिलाचं पालन कसं करावं, उपोसत कसा करावा. जरी या व्हिडिओमध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील, डाऊट असेल, तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याला कव्हर करूया. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघणार आहोत, एक प्रश्न समजा की लोकांना असं वाटतं की बाबा महिन्याभरामध्ये 4 दिवस येतात, ते 4 दिवशी आपण उपोसताचं पालन केलं पाहिजे आणि रोज पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. ठीक आहे. आता पंचशील तर हे बेरे मिनिमम आहे, कमीत कमी पंचशिलाचं पालन केलं पाहिजे, बरोबर. मग असं पण गोष्ट आहे का की फक्त कुशलकर्म आपण या 4 दिवशीत करू शकतो, उपोसताचं पालन करतो त्या दिवशी? मग असं काहीतरी आहे का की आपण जे रोज करू शकतो? हो आहे. अभिधम्मत्त संघ मध्ये म्हणा किंवा इतर बरेच सूत्रांमध्ये आपल्याला 10 प्रकारचे कुशलकर्म दिसतात. 10 प्रकारचे कुशलकर्म. ठीक आहे. मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेल की बरेचदा आपण 31 लोक म्हणतो, तर 31 लोक नाही, 31 लोक असं नाही, तर 31 प्रकारचे लोक, त्यातलं एक लोक म्हणजे आपलं मनुष्य लोक, बरोबर. मग लोकोत्तर जे हे या 31 लोकांमध्ये नाही राहत असे बुद्ध आहेत वगैरे इतर लोक, हे पुढे आपण कव्हर करूया. कदाचित इथे हे सांगायला थोडं हेवी होऊन जाईल, जास्त होऊन जाईल, म्हणून मी स्वतःला इथे थांबवेल. पण पुढे आपण हे सुद्धा बघूया. आणि हे कुशलकर्म आपल्याला पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म मिळण्यासाठी खूप मदतगार असतात. अभिधम्माच्या क्लासमध्ये आम्ही याला खूप डिटेलमध्ये शिकलोय, 31 प्रकारचे लोक काय वगैरे वगैरे वगैरे. पुढे आपण बघूया कधी युट्यूबला. आता आपण असं बघूया की तुम्ही मी मनुष्य आहोत, बरोबर, माणूस आहोत. लवकरच आपलं आयुष्य संपून सुद्धा जाईल, कोणाचं कधी संपेल माहिती नाही. मग का फक्त उपोसतच करायचं, आठवड्यातून 1 दिवसच कुशलकर्म करायचं, बाकीचं काय? हा, मग याला उत्तर आहे दस कुशलकर्म, जे तुम्ही आणि मी रोज घेऊ शकतो समजा, किंवा रोज त्याचं पालन करू शकतो, किंवा ते पूर्ण करण्याचा उपक्रम करू शकतो, मेहनत घेऊ शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे आपण कुशलकर्म करून हे कुशलकर्म करून पुण्य अर्जित करू शकतो. जर तुमचं माझं ध्येय निबाणाचं असेल समजा, बरोबर, तर तेव्हा याची खूप मदत होते. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे 10 कुशलकर्म काय ते बघूया. आणि 15 ऑगस्ट पासून पाली व्याकरणाची 3री बॅच सुरू होते मित्रांनो. 2 बॅच झाल्या आहेत, एक बॅच झाली आहे, एक बॅच सुरू आहे, 3री बॅच आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच जॉईन करा. घराघरामध्ये पाली गेली पाहिजे. जिथं जमेल तिथे पाली शिकायला जा. जर माझ्याकडे येऊन ऑनलाईन पद्धतीने शिकायचं असेल तर तुम्ही आपला हा क्लास जॉईन करू शकतात. 5 महिन्यांचा हा एक सर्टिफिकेट कोर्स आहे. अशा प्रकारे आता तुम्हाला टायटलवरून दिसलंच असेल, गृहस्थांसाठी दैनंदिन कुशलकर्म. ठीक आहे. कुशल पुण्यकर्म, की असं काही कर्म केल्यानंतर पुण्य मिळतं, ते आपण बघूया. मग आपल्याला फक्त दान माहिती असेल, किंवा सील माहिती असेल, किंवा भावना माहिती असेल, बरोबर. पण अजून काहीतरी आहे जे फार महत्वाचं आहे. कदाचित आपल्या सगळ्यांचं कळत न कळत ते पूर्ण होत पण असतील. पण आता आहे ना, हा आता वर्षावासाचा काळ आहे. या वर्षावासाच्या काळामध्ये ना अजिबात ढील द्यायचा नाहीये, अजिबात हलकापणा घ्यायचा नाहीये. खूप कठोरपणे म्हणा, खूप कठोर परिश्रम करून, खूप मेहनत करून आपल्याला पुण्य कमवायचं आहे. उपोसताचा दिवस तर आहे, आणि त्याच्यामध्ये अजून भर टाका या 10 कुशलकर्मांची, जे आपण मित्रांनो या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. आता पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म घेण्यासाठी आपल्याला, किंवा ह्या कामावचरामध्ये जन्म घेण्यासाठी तुम्हाला मला हे 10 कुशलकर्माची गरज आहे. आणि जर पंचशील पण नसेल, पंचशील ब्रेक होत असेल, पंचशील तुटत असेल, तर आपण मनुष्य जन्माच्या नेहमी खालीच राहतो. म्हणजे त्याला अपाय भूमी म्हणतो. थोडक्यात नरक आहे, किंवा निरय आहे, किंवा तिरछान आहे, पेत लोक आहे, बरोबर. अशा प्रकारे असुर लोक आहे, जे आपण
भूतांबद्दल थोडं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तेव्हा थोडंसं आयडिया आली असेल. ते आपण नंतर कधीतरी अजून चांगल्या प्रकारे बघू. आता आपण बघूया हा दशकुशल कर्म. आता हा फोटो तर सगळ्यांनीच बघितला असेल, सगळ्यांना माहिती पण असेल काय असं शिळभोजन. मेघार माता विशाखा आपल्या सासऱ्यांना जेव्हा भोजन दिलं असतं, सासरा खात असतो, भिक्षू येतात बरोबर, आणि सासरा भिक्षूला बघून असं दाखवतो की मी त्याला बघितलंच नाहीये समोर. मग कसा टोमणा मारता समजा विशाखा माता बोलण्याची पद्धत की भंतेजी तुम्ही पुढे जा, माझे सासरे तर शिळं भोजन खात आहे, तुम्ही पुढे जा, अशा प्रकारे बरोबर. सासऱ्याला राग येतो, अरे मला शिळं जेवण देते तू. मग पुढे प्रसंग आहे. मग सांगायचा अर्थ असा की मागच्या जन्मांमध्ये पुब्बेच कथ पुण्यता, मागच्या जन्मांमध्ये केलेल्या पुण्याच्या प्रतापाने आज तुम्हाला मला हे मनुष्य जन्म लाभलेला आहे, अशी ही काया भेटलेली आहे, 2 हात 2 पाय, इतकं चांगलं शरीर मिळालेलं आहे, थोडाफार खिशामध्ये पैसा सुद्धा असेल, थोडीफार प्रॉपर्टी पण असेल बरोबर. मग हे ते शिळं आहे ना, जे मागे केलं आज ते खातोय, पण आपण उद्यासाठी काय करतोय बरोबर, हा मेन प्रश्न आहे बरोबर. मग ते कुशल कर्म आपण आज करतोय का, सील आहे किंवा इतर गोष्टी दान कर्म आहे ते आपण आज करतोय का, हे आपण स्वतःला विचारू बरोबर. आणि मग काय करू शकतो जे उद्याचं भोजन चांगलं बनवेल किंवा उद्याचे आपले कर्म चांगले बनवेल, ते आपण आता या ठिकाणी बघूया. कसं दस कुशल कर्म या ठिकाणी आपण बघतोय. पहिलं बघूया दान बरोबर. दान, दान काय, आता आपल्या प्रॉपर्टीची म्हणजे आपल्या मालकीची जी काही वस्तू असेल ती आपण एखाद्याला दुसऱ्याला दान देतोय. मग ते पैसे असतील, पेन असेल, एखादं पुस्तक असेल, भोजन असेल बरोबर, काहीही गोष्टी दानामध्ये येऊ शकते. गरीब भिक्षू आलेत, आपण त्यांना भोजन दान दिलं, आपण त्यांना चिवर दिलं, पात्र दिलं, इतर वस्तू दान दिल्या, अट्टपरिखार दान दिलं. आपल्या घरी पाहुणे आलेत बरोबर, त्यांना आपण काय म्हणजे पुस्तक दान दिलेत, इतर काही भेट वस्तू दिले समजा बरोबर. त्याच प्रकारे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे आहे धम्मदान. तुम्ही इतरांना मोटिवेट करतायत की तुम्ही समजा एखाद्याला चांगल्या प्रकारचं पुस्तक दान देताय, त्यांना धम्म सांगतायत, त्यांना शिलाचं महत्व पटवून देतायत बरोबर. हे सगळं दानामध्ये येतं. एखाद्याला चांगली ॲडवाईस देणं, त्याचं मंगल होईल, त्याचं भलं होईल, त्याला समजावून सांगणं त्याचं मंगल होण्यासाठी बरं का, हे सगळं दानामध्ये येतं मित्रांनो. आणि मग भगवंत म्हणतात सब दानंग धम्मदानंग जिनाते, की सगळ्या दानामध्ये धम्मदान हे सगळ्यात महत्वाचं आहे किंवा ते जिंकतं. याची आपण मागे स्टोरी पण बघितली आहे, त्याने नसेल बघितली नक्की बघा. इंद्र येतो बुद्धांकडे विचारायला, अरे बापरे हा इंद्र कोण. हो, 31 प्रकारच्या लोकांमध्ये इंद्र आहेत. अरे मित्रांनो, जेव्हा जेव्हा हे देवतांचे नाव येतात ना, इंद्र आहे, ब्रह्मा आहे, तर तो जुना चष्मा आहे ना, तो काढून साईडला ठेवायचा. जुना चष्मा म्हणजे काय, की मग हे लोक तर ह्या संप्रदायामध्ये येतात, ह्या धर्मामध्ये येतात. मी कुठल्या धर्माबद्दल बोलतच नाहीये, मी त्रिपिटकाबद्दल बोलतोय. त्रिपिटकामध्ये जे लिहिलंय त्याच्याबद्दल बोलतोय. याच्यामध्ये बुद्धांनी वर्णन केले बरेच असे प्रसंग आहेत, आणि असे काही प्रसंग आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्येच दिसतात बरोबर. मग तुम्ही ह्या गोष्टी निवडत असताना आहे ना, एकदम असं सिलेक्टिव्ह का निवडतात, सगळं घेतलं पाहिजे ना बरोबर. हे काही लोकांना उत्तर होतं. बघू आपण पुढे काय. मग आता काही लोकांना प्रश्न पडला असेल, अरे या त्रिपिटकामध्ये तर ब्राह्मणांनी भेसळ केली आहे. बघू आपण पुढे की खरंच ब्राह्मणांनी भेसळ केली आहे का, की खरंच ब्राह्मण हे म्यानमारमध्ये पोहोचले होते का, आपल्या लंकेमध्ये पोहोचले होते का तिथे भेसळ करायला, ते सुद्धा आपण पुढे बघूया. ठीक आहे. 31 प्रकारचे लोक आहेत, ते देवता लोक अशाच प्रकारे कुशल कर्म करून तिथपर्यंत पोहोचलेले आहे, आणि ते तिथे शाश्वत नाहीये. त्यांचा जन्म तिथे झाला, ते तिथे मरतील आणि परत कुठंतरी जन्म घेतील आपल्यासारखंच. ठीक आहे. हे आहे कर्म सिद्धांत, जो सगळ्यांना लागू पडतो, इव्हन बुद्धांना पण लागू पडतो. अशा प्रकारचा कर्म सिद्धांत आहे. अशा ठीक आहे. बघू आपण मग धम्मदानंग. ठीक आहे. धम्मदान, धम्मदान आपण धम्मदान झालं, दानाचा एक भाग आहे समजा अशा प्रकारे. मग आता मित्रांनो का दान द्यायचंय, समाजामध्ये वावा करायला, लोकांनी माझं कौतुक करायला, लोकांनी माझी वावा करायला बरोबर. अरे मी विहारामध्ये इतकं मोठं दान दिलं, मी म्हणते ना इतकं मोठं दान दिलं, आम्ही असं दान करतो, आम्ही तसं दान करतो, का शो ऑफ करायला. असं जर तुमचा हेतू असेल, शो ऑफ करायचा असेल, तर दान देऊन येणं तुच्छ दान होऊन जाईल, कुशल कर्म तितकं नाही मिळणार. हा, तुम्ही सांगू शकतात कोणाला की मी असं दान दिलं, का त्याला मोटिवेट करायला, स्वतः शो ऑफ करायला नाही, स्वतः भारी भरायला नाही, स्वतःचा गर्व वाढवायला नाही. एक तर माझ्या पाऱ्या मी पूर्ण होण्यासाठी मी दान देतोय, माझी त्यागाची भावना वाढावी यासाठी मी दान देतोय, समाजामध्ये वावा मिळावी, स्वतःच्या नावाच्या प्रसिद्धीसाठी किंवा इतर काही अकुशल किंवा दूषित हेतूने आपण दान देत असाल
तर मित्रांनो त्याचं पुण्यकर्म मिळणार नाही, ते तुच्छ दानामध्ये चाललं जाईल. ठीक आहे, हीन दर्जाचं दान आपण देतोय असं होऊन जाईल. आपण दान का देतोय? आपले दान पारामी पूर्ण व्हावी आणि समोरच्याचं मंगल व्हावं, समोरच्याचं भलं व्हावं, त्याला त्याची गरज आहे, अशा प्रकारे आपण आपले दान देतो. हे एक कुशल कर्म आहे, बरोबर. शो ऑफसाठी नाही, कोणाला सांगायचंय बरोबर असं काय वाजागाजा करायचा आहे त्याच्यासाठी आपण दान देत नाहीये. मी दान देतोय, दान देते माझ्यासाठी, माझ्या कुशल कर्मासाठी, आणि माझ्या दानाचा इतरांना फायदा व्हावा, त्यांचं भलं व्हावं, त्यांना मदत व्हावी, यासाठी आपण दान देतोय. हो, तुम्ही इतरांना सांगू शकता, त्यांना मोटिवेट करायला, शो ऑफ करायला नाही. ठीक आहे, हे आपण लक्षात घेऊ. आणि नंतर दुसरं कुशल कर्म आहे शील. मित्रांनो, तुम्ही आणि मी उपासक आहोत, बुद्धांचे उपासक आहोत, बरोबर. बाबासाहेबांनी इतका छान धम्म आपल्याला दिला आहे. 22 प्रतिज्ञेमध्ये आपल्याला बाबासाहेबांनी पंचशील पूर्ण लिहून दिलेलं आहे, बरोबर. आता शील म्हणजे काय? 3 प्रकारचे शील आपल्याला माहिती आहे. काय? पंचशील आहे, अठ्ठशील आहे, दसशील आहे. दसशील आहे प्रवज्जित लोकांसाठी, भिक्षू भिक्षुणींसाठी. अष्टशील आपण घेतो उपवासाला 4 दिवस. आणि मग आहे पंचशील. स्वतःला अजिबात उपासक उपासिका म्हणू नका जर तुम्ही नियमितपणे पंचशिलाचं पालन करत नसाल तर. ठीक आहे, पंचशिलाचं पालन कराल तरच स्वतःला तुम्ही उपासक उपासिका म्हणा, ते पण अखंड पद्धतीने, अखंड पद्धतीने. ठीक आहे, आता शील तर असलंच पाहिजे, बरोबर. अखंड पंचशील असलंच पाहिजे. आणि मग उपवासाच्या दिवशी मित्रांनो आपण अष्टशील घेऊ शकतो. 8 शील काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला, त्यांनी नाही बघितलं मागची व्हिडिओ कृपया करून बघा. आता वर्षाभासाची एक नवीन सिरीज सुरू झाली आहे. मी पहिल्यापासून परत आपण खूप सारे टॉपिक्स घेणार आहोत मित्रांनो, आणि भरपूर मदत होईल, खरंच मदत होईल, खूप मदत होईल, बरोबर. शील, पंचशील दररोज असलं पाहिजे. आणि उपवासाच्या दिवशी आपण अष्टशिलाचं पालन करू. का करतोय आपण हे? बाबासाहेबांनी सांगितले म्हणून, बुद्धांनी सांगितले म्हणून कर्मकांड करायचंय का? आधी भलते उपवास करत होते आणि आता हे उपवास करतायत. का करतोय आपण? इंद्रियांना कंट्रोल करायला, इंद्रिय संवर करायला. हे जे आपले इंद्रिय आहेत त्यांना समर्थमध्ये, त्यांना शांत करायला. का? कारण की तुम्हाला मला मित्रांनो आनापान करायचंय, साधना करायची आहे, बरोबर. चित्ताला वशमध्ये करायचंय. का? कारण की आपल्याला पुढे पैयेचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो, विपස්සना करायची आहे. वेदना पच्चया पैया, बरोबर. जे वेदना आहे समजा, जे जे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी, पुन्हा पुन्हा दुःखामध्ये टाकत असतं ना, त्याला शांत करायला, त्याला थांबवायला, त्याला मुळासकट काढण्यासाठी आपल्याला विपස්සना करायची आहे. आणि सुरुवात होते शीलापासून. शील समाधी पैया. ठीक आहे, मग शील आहे दुसरं कुशलकर्म. बघा, रोज आपण शील घेऊ तो ऑटोमॅटिक कुशलकर्म होतच आहे, पुण्य वाढतच आहे. मग आपण दान देऊ समजा, किती पुण्य होतंय, किती कुशलकर्म होते, बरोबर. आणि मग तिसरं आहे मित्रांनो भावना. काय भावना? साध्या सोप्या भाषेमध्ये आपण असं समजू की ध्यान साधना करणं, बरोबर. शील झालं, मग शीलानंतर काय येतं समजा? समाधी. समाधी म्हणजे भावना, भाव येती. एखाद्या गोष्टीला डेव्हलप करायचंय, वाढवायचंय. कसं? शील आपण स्ट्रॉंग केलं तरच आपण साधना करू शकतो, भावना करू शकतो, समथ करू शकतो. काय भावना? म्हणजे स्वतःचं चित्त आधी एकाग्र करणं, जे येतं समथमध्ये किंवा समाधीमध्ये येतं. समाधी लागली, समथ झालं किंवा चांगल्या प्रकारे होतंय, मग आपण करू विपස්සना, बरोबर. ही येते भावनेमध्ये. दानशील भावना. बघा, लोक मध्ये मध्ये विपश्यना करतात, विपश्यनेचे कोर्सेस करतात. त्याने विपश्यना नाही केली, विपश्यनेला नावं ठेवण्याच्या आधी आधी विपश्यना करून तर या, अनुभव तर घ्या, तेव्हा जाऊन तर समजेल बुद्धांनी काय शोधून काढलंय तुमच्यासाठी, माझ्यासाठी, बरोबर. मग भावनेमध्ये काय येतं? समथ आणि विपස්සना. म्हणजे आनापान थोडक्यामध्ये जे 40 प्रकारचे कर्मठान आहेत ते येतात समथमध्ये, ज्याने आपलं चित्त आपण एकाग्र करतो. आणि मग चित्त एकाग्र झाल्यानंतर आपण करतो विपස්සना. ठीक आहे, भावना शब्द मराठी नाहीये, भावना शब्द हा पाली आहे, म्हणजे चित्ताला एकाग्र करण्यासाठी केले गेलेली ध्यान साधना, अशा प्रकारे. ठीक आहे, आणि मग पुढे विपස්සना. 3 कुशल कर्म बघितलं आपण. काय? दान, शील, भावना. आणि चौथं मित्रांनो किती महत्वाचं आहे, जे तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना आता करतायत, किंवा विहारांमध्ये जाऊन आपण धम्म ऐकतो, युट्यूबमध्ये इतर व्हिडिओमध्ये आपण भिक्षू संघाचे, भिक्षुणी संघाचे आपण चांगल्या प्रकारे धम्म ऐकतो. त्याला म्हणतात धम्म श्रवण. धम्म आपण श्रवण करतोय. कालेन धम्म श्रवणं, बरोबर. मंगलसूत्रामध्ये भगवान म्हटलेत की वेळोवेळी तुम्ही धम्म श्रवण केलं पाहिजे. का केलं पाहिजे? धम्मश्रवण करत असताना आहे ना, आपली श्रद्धा वाढते, आपलं मृदू चित्त वरती येतात, चित्त मृदू होतं, आणि ती श्रद्धा तुम्हाला कुशल कर्म करण्यासाठी प्रेरित करते, मोटिवेशन देते, उत्साह देते.
म्हणून मध्ये मध्ये काय जसं होईल तसं रोज आता धम्मश्रवण केलंच पाहिजे या वर्षवास काळामध्ये. भले ते 10 मिनिटाचं असो, अर्ध्या तासाचं असो, 1 तासाचं असो, जसं जमेल तसं धम्मश्रवण मित्रांनो करायचंच आहे. ठीक आहे. मग आम्ही तर रोज विहारात जातो, आम्ही भंतेकडनं प्रवचन ऐकतो, आम्ही तर पहिल्या लाईनमध्ये बसतो, आम्ही खूप प्रवचन ऐकतो, दिवसभर मी हेच ऐकत असते, असं लोकांना सांगायचंय का? नाही. मी कसं धम्माला चांगल्या प्रकारे समजून घेऊ, मी माझी मिच्छादिट्ठी कशा प्रकारे दूर करू, सम्मादिट्ठी कशा प्रकारे करू, माझी शंका मी कसं निरसन करू, कसं मी धम्माला अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊ, कशा प्रकारे मी धम्म समजून त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करू, याच्यासाठी मी धम्मश्रवण करते, असं स्वतःला सांगितलं पाहिजे. शो ऑफ करायला नाही. आम्ही तो रोज विहारात जातो, मग आम्ही या भंतेंना ओळखतो, त्यांना ओळखतो. हे काहीच कामाचं नाही आहे. माझ्या भल्यासाठी, माझ्या कल्याणासाठी, माझ्या पारमितेसाठी, माझ्या कुशलकर्मासाठी, निब्बाणासाठी मी सगळं करते. हा आपला हेतू असला पाहिजे धम्मश्रवणाचा. बरोबर. आणि मग धम्मश्रवणानंतर मित्रांनो येतं शेवट 5वं येतं, जे आहे धम्मदेसना. आता जे काही थोड्या पद्धतीमध्ये माझ्याकडून होत आहे, काय होत आहे की आपण धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, कोणतरी धम्म सांगताय, कोणीतरी 2 गोष्टी चांगल्या सांगतोय की ज्याने समोरच्याचं मंगल होईल, समोरच्याचं भलं होईल. भंते लोक, भिक्षू लोक चांगल्या प्रकारचे प्रवचन देतात का? ते प्रवचन ऐकून आपल्याला मोटिवेशन मिळतं, आपण मेहनत करायला लागतो, शिलावरती काम करायला लागतो, दान द्यायला लागतो, कुशलकर्म करायला लागतो. बरोबर. धम्मदेसना हे पण कुशलकर्म आहे. मग तुम्ही म्हणाल की सर आम्ही धम्मदेसना कशी द्यायची? बरोबर. बघा, तुम्हाला पंचशील तर माहिती असेल. जे लोक पंचशील पालन करत नाही त्यांना पंचशीलाचं महत्त्व पटवून सांगा. तुम्ही जर चांगल्या प्रकारे अष्टशील करत असाल तर अष्टशीलाचं महत्त्व इतरांना समजवून सांगा. हे पण धम्मदेसना आहे. त्यांना 2 गोष्टी चांगल्या सांगणं, त्यांना मोटिवेट करणं, त्यांना प्रेरणा देणं, ही पण धम्मदेसना आहे. मग पुढे जाऊन पालीचा अभ्यास चांगला जमायला लागला, धम्माचा अभ्यास चांगला जमायला लागला, तर एखादं छोटं मोठं सूत्र सुद्धा समजून सांगू शकतात. पण धम्म सांगत असताना मित्रांनो एक खबरदारी घ्यायची आहे, चुकीचा धम्म सांगायचा नाही. मला असं वाटतं, माझी सतसत विवेक बुद्धी असं म्हणते, असं म्हणून धम्मामध्ये भेसळ करायची नाही. महापाप होईल, खूप चुकीचं पाप होईल. जोपर्यंत तुम्हाला त्याचं प्रॉपर ज्ञान नाहीये, तुम्हाला त्याचा बरोबर अर्थ माहिती नाहीये, इतकडनं थातूर मातूर जमा करून काहीही सांगायचं नाहीये. जर थोडाफार पालीचा अभ्यास असेल, चांगल्या प्रकारे आपल्या गुरूंकडनं म्हणा, भिक्षूंकडनं त्याला डबल चेक केलं असेल, तरच ते पुढे सांगा. थातूर मातूर सांगाल तर खूप मोठा अपराध होईल, धम्मामध्ये भेसळ होईल, जे मागच्या बरेच वर्षांपासून लोकांनी केलेलं आहे. प्रवचनांमधून, लिखाणांमधून काहीही केलंय. मला असं वाटतं म्हणून काहीही लिहून ठेवलंय, असे बरेच लोक मित्रांनो. याच्यापासून आपल्याला वाचायचं आहे. सतसत विवेक बुद्धीचा इतका दुरुपयोग केलेला आहे की मग काय मानायचं काय नाही मानायचं आणि सिलेक्टिव्ह गोष्टी मानत जायच्या, अशा प्रकारे लोकांनी प्रवचनं पण दिली आहेत आणि भरपूर लिहून ठेवला सुद्धा आहे. त्यामुळे लोकांचा भ्रम होतं, लोक अजून मिच्छादिठीमध्ये अडकतायत. म्हणून हे न दुधारी तलवार आहे. ठीक आहे. म्हणजे धम्मदेसना चुकीची झाली तर खूप मोठा भयंकर काय कुशलचं डायरेक्ट अकुशल होऊन जाईल. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या माहिती आहे त्या इतरांना सांगा. माहिती नसतील प्लीज क्रॉस चेक करा, 1-2 पुस्तकांचा संदर्भ घ्या, आपल्या गुरूंना विचारा, भंतेंना विचारा. बरोबर. आणि तेव्हा सुत्तांचा अभ्यास इतरांना सांगायला मदत करा. बरोबर. उणिवा तर असतील, कळत न कळत काही चुकीचं समजा उणिवा असतील त्या आपण नंतर करेक्ट सुद्धा करू. बरोबर. पण मला काहीच माहिती नाही आणि मी धडधड काही सांगायला सुरू केलं, थातूर मातूर सांगायला सुरू केलं, तर भरपूर मोठा अपराध होईल. आणि धम्मदेसना देताना मित्रांनो नेहमी संदर्भ देऊन बोलायचा. मी असं ऐकलं होतं, मग ते म्हणते असं म्हटलं, मग मी इथं या व्हिडिओमध्ये असं पाहिलं, असं अजिबात करायचं नाही. धम्मदेसना देत असताना त्याचा संदर्भ काय सांगायचा, या पुस्तकामध्ये या ठिकाणी मी असं वाचलं. कुठल्या पुस्तकामध्ये? पालीच्या. ज्या व्यक्तींचा पालीचा अभ्यास नाहीये त्यांचा संदर्भ अजिबात द्यायचा नाहीये. बुद्ध काय म्हणतात याचा संदर्भ द्यायचा, इतर लोकांचे संदर्भ द्यायचे नाही. जर तुम्हाला मला धम्म टिकवायचा असेल तर पालीचा संदर्भ द्यायचा. इतर लोक काय म्हणतायत, कुठले मोठे लेखक आहे, मग हे इतके मोठे लेखक आहेत, मग हे असं म्हणतात, मग यांचं असं मत आहे, अजिबात नाही. सुत्त काय म्हणतात तेवढंच. म्हणून धम्मदेसना तेव्हाच द्या जेव्हा आपला खूप चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला असेल
अशा प्रकारे. बरोबर. मास्तराला सुद्धा आता 13-14 वर्ष होत आहेत या क्षेत्रामध्ये, म्हणून थोडीशी हिंमत होते अशा प्रकारे शिकवायची आणि सांगायची. बरोबर. नवीन नवीन असाल तर गंभीर विषयांना हात लावू नका. साध्या सोप्या गोष्टी आपण इतरांना सांगू शकतो. धम्मपद कथा आहे, जातक आहे, जे लोकांना मोटिवेट करू शकतो असं तुम्ही सांगायला सुरू करा. काही काही सूत्र गंभीर आहेत, त्यांना हात न लावलेलं बरं सुरुवातीला. चांगलं ध्यान झालं, चांगला अभ्यास झाला, चांगली विपश्यना झाली तर कालांतराने ते सुद्धा समजत जाईल. मग तुम्ही थोडा अजून पालथीचा अभ्यास करून इतरांना ते सुद्धा सांगू शकतात. पण सुरुवातीला शिकवायची घाई करू नका. लोकांना शिकण्याची घाई कमी आणि शिकवण्याची घाई खूप असते असं चित्र बघायला मिळतं. ठीक आहे. म्हणून श्रद्धावान उपासक उपासिका याची काळजी घेतील अशी मी अपेक्षा करतो. आता हे झालं 5वं धम्मदेसना मित्रांनो. आता महत्वाचे बघा, जे आपण खूप महत्वाचे आहेत आणि किती आपण सोप्या सरळ पद्धतीने हे कुशलकर्म करू शकतो ते बघू. अपचायन. काय अपचायन? फक्त आदर करायचा आहे, फक्त रिस्पेक्ट करायचंय मनातून. कोणाची? आपले आई वडील आहे, गुरुजन आहे, भिक्षू आहे, संघ आहे, कोणी आपले कल्याण मित्र आहेत. बरोबर. यांचा फक्त मनापासून आदर करायचा आहे. ठीक आहे. मी भंतेंची वावा करेल, मी भंतेंची आदर करेल, मी भंतेंची सेवा करेल का भंतेंनी मला की भंतेंनी 4 चौघामध्ये माझं नाव घेतलं पाहिजे म्हणून, किंवा समाजामध्ये माझी वावा व्हावं. अरे मी किती लोकांचा मानपान देतो, मी किती लोकांना हे करतो, पुढे पुढे करतो समजा लोकांची, किंवा लोकांना आदर देतो, असं नाही. मी त्यांचा आदर सत्कार करतोय, करते का त्यांचा तितके कुशलकर्म आहेत म्हणून. आणि परत हे माझं कुशलकर्म आहे, हा माझा कृतज्ञ भाव आहे, हे माझं कतयुपणा आहे की मी ह्या लोकांना आदर सन्मान देतोय. असं पुढे पुढे करायचं नाहीये. लोकांनी मला बघावं, बघा आम्ही भंतेंना किती मानपान देतो, आम्ही किती चांगल्या प्रकारे म्हणजे भंतेंची सेवा करतो, अशा प्रकारे शो ऑफ करायचा नाहीये, दिखावा करायचा नाहीये. ते मनापासून आलं पाहिजे मित्रांनो. आणि जेव्हा थोडंसं शो ऑफ त्याच्यामध्ये आलं, दिखावा आला ना, तर कुशलचं अकुशल होऊन जाईल. याची काळजी घ्या. काय करायचंय? आई वडिलांची, गुरुजनांची, भिक्षू संघाची पण फक्त मनापासून आदर करायचा आहे, एक रिस्पेक्ट ठेवायचं त्यांच्याबद्दल, एक कृतज्ञ भाव ठेवायचा आहे. एवढं सोपं काम आहे. इतकं असं हे कुशलकर्म जे तुम्ही रोज करू शकता तर असं. मग आहे 7वं वेयावच्च. तेच आहे. आता इथे आपण त्यांची सेवा करतोय. आई वडील आहे, गुरुजन आहे, बरोबर, भिक्षू संघ आहे, इतर आपले कल्याण मित्र, त्यांची सेवा करणं. बरोबर. का सेवा करायची? वावा व्हावी आपली, लोक आपलं कौतुक करावं, लोकांनी आपल्या 4 चौघामध्ये नाव घ्यावं म्हणून, आपला इगो वाढावा म्हणून? अजिबात नाही. तर हे तर ही माझी जबाबदारी आहे, माझ्या आईवडिलांची सेवा करणं, माझ्या गुरुजनांची सेवा करणं, भिक्षू संघाची सेवा करणं, त्यांची देखरेख करणं. बरोबर. ही तर माझं कर्तव्य आहे. का? ते मला धम्म सांगतात. माझ्या आईवडिलांनी मला इतका छान जन्म दिलाय, मला इतके चांगले संस्कार दिलेत, हा माझा एक कृतज्ञ भाव आहे, म्हणून मी त्यांची सेवा करतोय. गुरुजन, भिक्षू संघ मला धम्म सांगतायत, मला पुण्यकर्म करण्याची मला संधी मिळवून देत आहेत, हा कृतज्ञ भाव आहे, म्हणून आपण त्यांची सेवा करतोय. बरोबर. बरोबर. म्हणून वेयावच्च हे कुशलकर्म आहे, अजिबात देखावा करण्यासाठी नाही मित्रांनो. समजून घ्या, समजून घ्या. श्रद्धावान लोक याला चांगल्या प्रकारे समजून घेतील. कुठलाही लाभा सत्कारासाठी नाही, तर स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःच्या पुण्यासाठी, एक कृतज्ञ भाव म्हणून आपण असं करतोय. ठीक आहे. अपचायन आणि वेयावच्च. मग आहे पत्तीदान. पत्तीदान. पत्तीदान कुशलकर्म करून प्राप्त केलेल्या पुण्याचं अनुमोदन करणे. जे पुण्य मला लाभले आहे ते सर्वांना लाभो, जे सुख मला लाभले आहे ते सर्वांना लाभो. आपण काहीतरी कुशलकर्म करतो आणि काय म्हणतो? सारे प्राणी सुखी हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. बरोबर. तिथं मेत्तात आहेच. आणि पत्तीदान करतोय की मी काहीतरी पुण्य कमवलं आणि ते पुण्य मी आता तुम्हाला दान देतोय. बरोबर. समजा एक उदाहरण घेऊया की मी एखाद्या वस्तू दान देऊन मी 100 पॉइंट्स कमवले. बरोबर. 100 पॉइंट्स दानाचे कमवले. तर मी जर ते कोणाला दान देतोय तर माझे 100 कमी होतील का? अजिबात नाही. तुम्ही ज्याला ते 100 पॉइंट्स दानाचे देता येत ना, त्यांचे पण 100 पॉइंट्स होतील. याला पत्तीदान म्हटलंय. मग बुद्धाने उदाहरण दिलंय की जसं तुम्ही एका दिव्यापासून दुसरा दिवा लावतात ना, ह्या पहिल्या दिव्याचा प्रकाश काही कमी झालाय का? अजिबात नाही.
उलट त्याचा पण प्रकाश वाढला दुसऱ्याचा, आणि अजून प्रकाश वाढला, अजून पुण्य वाढलं. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही असं कुशल कर्म कराल, दान, शील, भावना वगैरे, धम्मसवन आहे, धम्मदेसना आहे, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे पत्तीदान केलं पाहिजे. हे दान मी दिले ना, या पुण्याच्या प्रतापाने मी हे पुण्यांमधून तुम्हाला सुद्धा करतो, माझ्या पूर्वजांना करतो, माझ्या गुरुजनांना करतो, बाबासाहेबांना करतो, भिक्षू संघाला करतो. अशा प्रकारे आपण हे पुण्यानुमोदन, ज्याला पत्तीदान म्हटलंय, ते आपण करू शकतो मित्रांनो. ठीक आहे, इतकं सोपं आहे. रोज करू शकता तुम्ही, रोज करू शकता. तर आज मी खूप चांगल्या प्रकारे कुशल कर्म केलंय, हे पुण्य मी सगळ्यांना अर्पण करतो. अशा प्रकारे बघा, पुण्य कमवून, पुण्य दान देऊन अजून दान कमवता येते, अजून कुशल कर्म करता येते. किती सोपं आहे, खूप सोपं आहे आणि खूप छान आहे. बरोबर, ही आपली संस्कृती आहे, हे आपलं कल्चर आहे, जे आपण डेव्हलप केलं पाहिजे घराघरामध्ये. आता बघा, पुण्यानुमोदन आपण करतो ना, आकाश अठ्ठाच भूमठा देवा नाग महिदिका पुण्यं तंग अनुमोदित्वा. या सगळ्या देवतांना आपण पुण्यानुमोदन करतोय. परत देवता शब्द आला, देवतांना पुण्यानुमोदन करतोय मित्रांनो. ज्या ज्या लोकांना प्रश्न असतील, आपल्या घरी भंते लोक किती वेळेस आलेत, आणि भंतेजी म्हणतात, भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता. किती वेळेस तुम्ही भंतेंना विचारलं, भंतेची देवता कुठनं आलेत, आणि किती वर्षापासून तुमचे हे डाऊट्स आहे? विचारा स्वतःला, जर कोणाला असेल तर. मग इतक्या वर्षांपासून हे डाऊट्स क्लिअर करायचा अजून प्रयत्न का नाही केला? अजून तिथेच अडकून राहिलेत, गाडी तिथेच अडकली अजून, की हे मला स्वीकारायचं नाहीये. जिथे बघा तिथं असे संदर्भ येतात, पण मी हे स्वीकारणार नाही का? माझी सत्सत विवेक बुद्धी ती तुम्हाला अडथळा बनते, असं समजा. नीट बघा, नीट समजून घेऊ. 31 प्रकारचे लोक समजून घेऊ मित्रांनो. परत देवाचा संदर्भ आला म्हणून बोललो. भरपूर मला कमेंट्स येतात, भरपूर माझ्या व्हॉट्सअपवरती लोक मेसेज पाठवत असतात, तुम्ही असं कसं म्हणतात. आता यांना कसं सांगावं? तुम्ही तिपेटाकाला हात तर लावा. तुम्ही बुद्धाने त्यांच्या धम्माचे पहिले 50 पानं पण नाही वाचलेत का? पहिले 20 पानं मनावरती घेतले आणि ब्रह्मयाचनकथा मनावरती घेतलीच नाही का? आणि पुढे 150 पानावरती तुम्ही गेले, अजून देवताचं वर्णन येतं, ते नाही वाचलं का? लोक किती सिलेक्टिव्ह घेतात ना, जेवढं पटतं तेवढंच घेतात आणि इतर नाही घेत का? ते मग ते तुम्हाला घ्यायचं नाहीये, तुम्हाला पटत नाहीये म्हणून. आणि बुद्ध कोणाला म्हटले? पटलं तर घ्या. तुम्हाला मला नाही म्हटले बुद्ध, पटलं तर घ्या. बुद्ध म्हटले, बुद्धांनी एकच उदाहरण दिलंय एका व्यक्तीला, तो आहे कलाम. कारण की कलाम तसा होता, कलामला ते समजलं असतं, कलामने ते एक्सपिरियन्स केलं. याच्यावरती मिळेल कधीतरी. सगळ्यांची सत्सत विवेक बुद्धी सारखी नसते, सगळ्यांना एकच गुण लागत नाही, एकच एक्झाम्पल काम करत नाही. मी उदाहरण देतो. किसा गौतमी काय म्हटले? मोहऱ्या आणा. तेव्हा जेव्हा मी बरोबर मोहऱ्या आणा, तेव्हा जेव्हा मी मुलाला जिवंत करतो, असं कोणाला म्हणतील? नाही, कारण की तिची चित्ताची चेतना तशी होती. बुद्ध म्हटलं 2 मडके आण, की मी तुझ्या बापाला स्वर्गामध्ये पाठवतो. एकामध्ये दगड, एकामध्ये तूप होतं. उदाहरण तुम्हाला आठवलं तर बघा. समोरच्याची चित्ताची चेतना कशी आहे, त्याची बुद्धिमत्ता कशी आहे, त्याच्यावरून बुद्धांनी परत 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 धम्म सांगितलंय. पुढे घेईल मी कलाम सूत्रावरती हे पण. बुद्ध कोणाला म्हटले? हे फक्त कलामाला म्हटलेत. एकच एकच सूत्र सगळीकडे लावू नका, बरोबर. एकच लॉ सगळीकडे लागत नाही. तुम्हाला धम्म देण्याची पद्धत कदाचित आज बुद्धांची वेगळी असली असते. मला एक उदाहरण देण्यासाठी भगवंतांनी अजून एक दुसरं उदाहरण दिलं असतं, बरोबर. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता, सत्सत विवेक बुद्धी वेगवेगळी आहे. त्याच्या अनुषंगाने भगवंतांनी त्यांना धम्म सांगितलंय. कोणाला 2 शब्दामध्ये, कोणाला 2, 20, 40 पेजेसचा धम्म सांगितलाय. समजा इतकं मोठं सूत्र सांगितलंय. लोक फक्त कलाम सूत्र घेऊन बसतात, बरोबर. अशा प्रकारे आता मग मित्रांनो, हे आहे 9वं पत्तानुमोदना. कोणी केलेल्या कुशल कर्माचा फक्त साधुकार देणे. साधू 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 म्हटलं तर तुम्हाला कुशल कर्म मिळतं मित्रांनो. असं आहे हे पत्तानुमोदन. फक्त कुठल्या व्यक्तीने दान दिलं, शील पालन केलं, धम्मदेसना दिली, धम्मश्रवण केलं, साधुकार द्या. साधुकार दिल्यामुळे सुद्धा पुण्य मिळतं, कुशल कर्म होतंय मित्रांनो. हे शेवटचं आहे दिठ्ठूज कर्म. याला मी डायरेक्ट कनेक्ट करतो सम्मादिठ्ठेला. सम्मादिठ्ठी काय? दुःख आहे, दुःख समुदय आहे, दुःख निरोध आहे, दुःख निरोध गामिनी पटिपद आहे. याला जो चांगल्या प्रकारे अनुभवाने समजतो, दुःख आहे हे पाठ केलं म्हणजे माझी सतत विवेक बुद्धी नाही, अनुभवाने समजतो, विपश्यनेतून समजतो ना, तेव्हा जाऊन सम्मादिठ्ठी होते. बाबासाहेब म्हणतात ना, भगवान बुद्धांनी दिलेल्या अरिय अठ्ठांगिक मार्गाचा आम्ही अवलंबन करेल, पालन करेल. करतात तुम्ही विपश्यना, मग तुम्हाला सम्मादिठ्ठी कशी समजेल, बरोबर. म्हणून
विपश्यना करून समाधिट्ठी चांगल्या प्रकारे समजू आणि मग हे 10वं जे आहे दिठ्ठूचे कर्म हे आपण कुशल कर्म चांगल्या पद्धतीने मित्रांनो करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण 10 कुशल कर्म बघितला. हे व्हिडिओ परत परत बघा, तेव्हा जाऊन तुम्हाला हे 10 कुशल कर्म समजतील. ठीक आहे. आता बाबासाहेबांनी स्वतः आपल्याला 22 प्रतिज्ञेमध्ये अशा प्रकारे पंचशील दिलं. आपण कितपत त्याचं पालन करतोय कृपया करून स्वतःला विचारा. नंतर बाबासाहेब म्हणतात तथागतांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मी अवलंबन करील. आपण करतोय का? आता हे अष्टांगिको मग्ग आहे, याच्यातले 8 भाग तरी पाठ आहेत का? स्वतःला विचारा. नसेल पाठ मग तर बौद्ध म्हणून आपण स्वतःची ओळख दिली पाहिजे का? हा पण स्वतःला विचारा. बरोबर. आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना की मला हे 8 भाग माहिती आहे का आणि मग फक्त पाठच आहेत का? बरोबर. फक्त पाठच आहेत का याचा अर्थ माहिती आहे, याला कसं करतात माहिती आहे, हा पण अभ्यास आहे ना? नसेल माहिती काळजी करू नका. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये या 3-1 महिन्यांमध्ये आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ, नीट समजून घेऊया. ठीक आहे. मग बाबासाहेब सांगतात की मी 10 पारमिता पाडेल. अरे 10 पारमी कशासाठी मित्रांनो? 10 पारमी रिक्वायरमेंट आहे निब्बाणासाठी. निब्बाणाला जायचं असेल तर त्याची रिक्वायरमेंट आहे. मग निब्बाण का ह्याच जन्मात भेटेल का? भरपूर जन्म आहेत ना. मग मित्रांनो का निब्बाण का फक्त ह्या जन्मामध्येच भेटणार आहेत? सांगायचा अर्थ असा कर्मसिद्धांत आहे, पुनर्जन्म आहे. पुनर्जन्म कोणाचा आहे सुद्धा माहिती असलं पाहिजे. येणाऱ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. शंका चांगल्या प्रकारे क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया, धम्म चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर आपण आपली मिच्छादिट्ठी कशा प्रकारे दूर होईल याच्यासाठी आपण मेहनत करूया. मग बाबासाहेब हे पण म्हणतात इतपत मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो. काय बुद्धांची शिकवण? सील समाधी पय्या आणि हे सगळं येतं अरियो अठ्ठंगिको मग्गामध्ये. बरोबर. पंचशील आहे, अठ्ठशील आहे, अरियो अठ्ठंगिको मग्ग आहे, 10 पारमी आहे. मित्रांनो खरंच आपण याचा अभ्यास करतोय का? बरोबर. का जीवनामध्ये इतकं व्यस्त झालोय आपण की आपल्याला बाबासाहेबांचे उपकार आठवत नाहीये, बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आठवत नाहीये, धम्म आपण समजून घेत नाहीये आणि घेतोय तर जेवढं पटतंय तेवढंच घेतोय. बरोबर. मग हे किती चुकीचं आहे? असा होत असेल तर आपण याचा अभ्यास करूया आणि कशा प्रकारे धम्म अजून चांगल्या प्रकारे समजून आपण धम्मावर चालण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर काय धम्म? परत एकदा सील समाधी पय्या नेट शिलावरती काम करू. पुढचे हे 3-4 महिने पंचशील कमीत कमी असलंच पाहिजे. त्याच्यानंतर आपण चांगल्या प्रकारे अष्टशिलाचे काम करू, अष्टशिलावरती काम करू, खूप चांगल्या प्रकारे अष्टशील करूया. कालांतराने मग आनापान, रोज आनापान करायचं. आता अधिष्ठान घेऊ. भावना बघितल्या ना आपण, अधिष्ठानावरती मी येतोय. बरोबर. खूप चांगल्या प्रकारे आपण समाधीचा अभ्यास करू आणि मग विपश्यनेचा अभ्यास करत जाऊ मित्रांनो. बरोबर. अशा प्रकारे आपल्याला धम्म चांगल्या प्रकारे मित्रांनो समजून घ्यायचा आहे. खूप महत्वाचं आहे हे. ठीक आहे. आमच्या मागचा पाली व्याकरणाचा कोर्स होता. या कोर्समध्ये आम्ही 5-1 महिने खूप चांगल्या प्रकारे पाली व्याकरण पण शिकलो. आता दुसरी बॅच ही आता 15 ऑगस्टला सुरू होते. माझ्या क्लासमध्ये ना मी लोकांना एक अधिष्ठान दिलं होतं की तुम्ही 1 महिना तरी ॲटलिस्ट हे 10 कुशल कर्म करण्याचा अधिष्ठान घ्या. अधिष्ठान काय? 10 पारामीपैकी 1 पारामी आहे. अधिष्ठान घ्या. पूर्ण मी एक चार्ट बनवला होता आणि तो अधिष्ठान तुम्ही रोज पूर्ण करायचा प्रयत्न करा. जसं आता आपण 10 कुशल कर्म बघितले ते मी रोज पूर्ण करतोय का अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरोबर. प्रयत्न करायचंय. तेव्हा जाऊन कुशल कर्म होईल, तेव्हा जाऊन धम्म आपल्यामध्ये रुजेल. आपण धम्माचं चांगल्या प्रकारे आचरण करतोय अशा प्रकारे मित्रांनो होईल. बरोबर. म्हणून आज जे आपण 10 कुशल कर्म बघितले त्याचा एक मी चार्ट बनवला आहे. तो मी थोड्या वेळामध्ये ग्रुपमध्ये शेअर करेल. नक्कीच आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. एक PDF फाईल मी शेअर करेल. त्याच्यामध्ये पूर्ण 10 कुशल कर्म आहे आणि बरोबर तुम्ही त्याला टिकमार्क करत चला की हो आज मी कुठलं कुशल कर्म केलं, आज मी कुठलं कुशल कर्म केलं. अशा प्रकारे ह्या व्हिडिओचा मित्रांनो जर आपल्याला लाभ झाला असेल तर नक्की साधुकार द्या. 15 ऑगस्ट पासून जी पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू होत आहे ती जॉईन करा. पाली शिका, घराघरामध्ये पाली गेली पाहिजे हा उद्देश आहे सगळ्यांचा. समजा धम्म नीट चांगल्या प्रकारे समजून घेऊ. मग खरं कोणी धम्मामध्ये भेसळ केली आहे का ते सुद्धा बघूया. बरोबर. स्वतः अभ्यास करून बघूया की खरं भेसळ केली आहे का ते चेक करून बघूया आपण. बरोबर. आणि बाबासाहेबांनी इतका छान धम्म दिलाय ना त्याला नीट समजून घेऊ, त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करूया. आणि मित्रांनो हे वर्षावासाचे 3-4 महिने कुशल कर्म करूया, खूप कुशल कर्म करूया, मेहनत करूया, जिद्दीने मेहनत करूया, जिद्दीने कुशल कर्म करूया. दान पारमी, सील पारमी, अधिष्ठान पारमी, वीर्य पारमी, इतर पारमी त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू. आपण शिलामध्ये प्रतिष्ठित होऊ, समाधीमध्ये प्रतिष्ठित होऊ, पय्येमध्ये प्रतिष्ठित होऊ आणि आपल्या आचरणातून आपण इतरांना मोटिवेट करू, त्यांना मोटिवेशन देऊ. मग तेव्हा जाऊन तर एक परिवार चांगला
धार्मिक होईल, मग समाज चांगला धार्मिक होईल आणि मग पुढे समाज आहे किंवा आपलं भारत देश आहे समजा, अशा प्रकारे. बरोबर मित्रांनो, हे नीट चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ. काही बोलताना कमी जास्त बोललं गेलं असेल तर बुद्ध धम्म संगमाला क्षमा करू, माझा हेतू समजून घ्या. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल की दशकुशल कर्माचा एक चार्ट बनवला होता. हे मार्च महिन्याचं आहे. बरोबर. आता मी थोड्या वेळामध्ये आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत ग्रुपमध्ये हे शेअर करेल. याची प्रिंट आउट घ्या आणि बघा की मी हे कुशलकर्म करते का, करतोय का. बरोबर. आणि शक्य असल्यानंतर पुढे शेअर सुद्धा करा आणि इतरांना मोटिवेट करा की आम्ही हे कुशलकर्म करतोय का. मित्रांनो, ज्यांना त्यांना ही PDF फाईल पाहिजे असेल, याला युट्यूबवरती शेअर करता नाहीये, प्लीज आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला इतर पाली भाषेच्या कोर्सेसबद्दल पण माहिती मिळेल. मित्रांनो, अशा प्रकारे आज हा दशकुशल कर्माचा व्हिडिओ बघून जर आपल्याला काही लाभ झाला असेल तर इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. स्वतः दशकुशल कर्म करण्याचं अधिष्ठान घ्या. आधी काही दिवस ट्राय करा किंवा प्रयत्न करा की मी पूर्ण 3 महिन्यांपर्यंत दशकुशल कर्म घेणार आहे. कोणी घेत असेल तर मला कळवा, कमेंटमध्ये सांगा. इतरांना मोटिवेट करा. वाटलंच मला व्हॉट्सअपला जॉईन करा, मला व्हॉट्सअपला सांगा. काही अडचण येत असेल तर प्लीज विचारा या व्हिडिओमध्ये, या कमेंट्समध्ये किंवा व्हॉट्सअपवर. अशा प्रकारे मित्रांनो, शिका शिका शिका, पाली भाषा शिका. का? आपल्याला बुद्धांचा धम्म चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. म्हणून आपण सगळे या ठिकाणी आलात, आपण हा व्हिडिओ बघितला. माझी दानपारा मी पूर्ण करण्यासाठी आपण मला मदत करत आहात. या वर्षावास प्रारंभ दिनाच्या, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या, गुरुपौर्णिमेच्या मित्रांनो, या आषाढी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो. आपण सगळे धम्मामध्ये रुजत जाओ, धम्म समजत जाओ, धम्मामध्ये परिपक्व होत जाओ. जे काही पुण्य आपण कमवले मित्रांनो, सगळ्या देवतांनी आता स्वीकार करावा, पूर्वजांनी आता स्वीकार करावा, गुरुजनांनी आता स्वीकार करावा. सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. सगळ्या देवतांनी, अमनुष्यांनी आमचं रक्षण करो आणि ह्या पुण्याच्या प्रतापाने आर्य पुग्गलांचं दर्शन हो, बुद्धांचं दर्शन हो. साधू साधू साधू, तुम्हाला मला निब्बान सुख लाभो. साधू 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 साधू.